उर्मिला. आज आपण ज्या पुस्तकाबद्दल माहिती बघणार आहोत ते पुस्तक आहे उर्मिला. तर लेखक समर यांचं मोगऱ्याची 3 सुगंध अशी कादंबरी माला आहे त्यांची. त्यातलं एक पुस्तक आहे पार्वती, दुसरं पुस्तक आहे राधा आणि त्यातलंच एक पुस्तक उर्मिला. तर उर्मिला या पुस्तकाबद्दल वाचण्याची ओढ इतकी का असावी किंवा यामध्ये इतकं काय खास आहे? तर उर्मिला कोण? उर्मिला म्हणजे श्रीराम यांचे भाऊ लक्ष्मण यांची पत्नी उर्मिला. उर्मिलेचं आयुष्य, उर्मिलेचं बालपण, मिथिलेतलं तिचं बालपण. आता मिथिला म्हणलं तर आपल्याला सीतेचे वडील जनक हे आठवतात. तर सीता ही जनक राजांची दत्तक पुत्री होती. म्हणजे त्यांना शेतामध्ये ती सापडली होती. त्यानंतर त्यांनी तिला मुलगी म्हणून स्वीकारलं आणि त्याच्यानंतर त्यांना त्यांची मुलगी झाली उर्मिला आणि त्याच्यानंतरही त्यांना अपत्य होत गेली. पण उर्मिला आणि सीता यांचे एक बहिणी बहिणींचं नातं आहे. हे सुद्धा मला तरी ह्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर कळलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या रामायणाबद्दल आपल्याला माहिती नाहीयेत. तर उर्मिलाबद्दल बोलायचं तर उर्मिलाच्या त्यागाची, उर्मिलेची जी आयुष्यातली जी खडतर आपण म्हणतो ना एक खडतर भाग असतो तो या पुस्तकातून मांडलेला आहे. रामायणात तिचाही किती मोठा भाग होता जो हाईड झाला किंवा स्किप झाला किंवा राहून गेला. त्यामुळे आपल्याला त्याबद्दल माहिती नाहीये. पण उर्मिला या पुस्तकामधून आपल्याला तो कळतो, समजतो. त्याबद्दल ज्या स्किप झालेल्या गोष्टी रामायणामधल्या आहेत त्या सुद्धा कळतात. तर उर्मिला कोण? मिथिलेतलं तिचं बालपण, 14 वर्षाच्या वनवासानंतर आपल्या पतीचं परत येणं, त्याच्यानंतर संसाराला, प्रपंचाला सुरुवात करणं, अशा बऱ्याच गोष्टी यामध्ये छान सविस्तर मांडल्या आहेत. तर कुतूहलाची गोष्ट म्हणजे काय? तर आपल्याला रामायण तसं बघायला गेलं तर रामाचा 14 वर्षाचा वनवास आणि त्यामध्ये 14 वर्षाच्या काळात घडलेल्या गोष्टी, सीतेचं स्वयंवर, रामाचं आणि सीतेचं लग्न आणि रावणाचा वध इतपत माहिती आहे. पण उर्मिला वाचताना आपल्याला स्वयंवराच्या आधीचं म्हणजे राम आणि सीतेच्या किंवा लक्ष्मण आणि उर्मिलेच्या लग्नाच्या अगोदरच्या गोष्टी आणि ह्या 4 बहिणींचं 4 भावांशी एकत्र सीतेच्या स्वयंवरात लग्न कसं झालं, कोणत्या परिस्थितीत झालं तेही या पुस्तकातून कळतं. आणि 14 वर्षांनंतर जेव्हा राम लक्ष्मण परत गेले त्याच्यानंतरचा रामाने सांभाळलेला त्यांचा राज्यकारभार जो आपल्याला माहिती नाहीये तोही याच्यामधून कळतो. आणि उर्मिलाचा त्याग, किती मोठी तिची एक कृती होती किंवा एक आपण म्हणतो ना एक वाटा होता तिचा रामायणामध्ये, तो आपल्याला ह्या पुस्तकातून कळतो. एकटेपणा, लग्न झाल्यापासूनचा एकटेपणा, आपला पती वनवासाला जाणं, त्या काळात आपण आपल्या सासरी राहून आपलं सासर, राजमाता, राजघराण्यातल्या गोष्टी सांभाळणं,